तर नमस्कार मंडळी, मी पृथ्वीराज, कंपनी ऑफ कंटेंटच्या पॉडकास्ट या सिरीजमधील नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण असा एक भाग घेऊन आलेलो आहोत, की प्रत्येक युवक आणि युवतीचा एक प्रश्न असतो, की किंवा एक तक्रार असते, की मेसमधलं जेवण म्हणलं की एक पाण्यासारखी भाजी आणि रबरासारखी चपाती. ह्या गोष्टीला विरोधाभास असेल, अशा एका मेसमध्ये आज आपण आलेलो आहोत, ती म्हणजे तन्वी मेस. आणि ह्यांच्या मेसची एक खासियत एक आहे, की ही मेस जी आहे ती एक स्त्री चालवतात. त्यांचं नाव संगीता सुनील बोंगाळे. तर त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेणार आहोत, की कसा असता हे मेसचा व्यवसाय आणि त्यामागे असतात किती कष्ट. आणि एक स्त्री जेव्हा व्यवसाय निर्माण करते किंवा चालू करते, तर त्यामागे किती कष्ट असतात हे जाणून घेण्यासाठी आज आपण या भागात भेटणार आहोत संगीता मॅमला. तर मला तुमचा परिचय जाणून घ्यायला आवडेल. तुमचं नाव काय? माझं नाव संगीता सुनील बोंगाळे. ओके, मग तुम्ही राहणार प्रॉपरचे पुण्यात की पुण्याच्या बाहेर? नाही, मी जन्म माझा पुण्याचा आहे, पण प्रॉपर आम्ही बार्शी. हाय स्थळ चांगलं आहे, म्हणजे आपल्या कास्ट मधले नाहीत मराठी, पण वेगळ्या चांगले आहे. पण चालतंय म्हणलं, बघून जाऊ दे म्हणल्यावर त्यांनी पसंत करून गेले. पसंत करायला आले, पण तिच्याकडे ड्रेस सुद्धा घालायला नव्हता. अरे, एवढ्या वाईट परिस्थितीत मग नंतर तिथे एक हॉस्टेल होतं मुलींचं. तर एक दिवशी त्या मुलीने मला डबा मागितला, की काकू मला डबा देता का, तुमची चटणी किंवा भाजी काय असेल ते द्या म्हणजे. चालतंय म्हणलं देते, कारण आमची आई पहिल्यापासून चपात्या करायची. कारण आईला कधीच आम्ही म्हणजे पुण्यात जी स्वयंपाकालाच आई होती आमची, त्याच्यामुळे चपाती तिच्या हातची एकदम आवडायची. काम करायचे का पहिले? पुण्यात होती स्वयंपाक, ती पण एकटीच स्वयंपाक करायची 40 माणसं. त्यांनी पण कष्ट पाहिले. त्यांनी पण खूप, आईने खूप कष्ट केले. त्याचाच आधार तिचाच आधार आम्हाला. जिद्द खूप महत्वाची. तुम्ही अशा स्त्रियांना काय सांगाल, की ज्या तुमच्यासारख्या संकटातनं बाहेर चालले, म्हणजे बाहेर पडायचा प्रयत्न करताय ना, की माझ्यासारखी वेळ कुणावर येऊ नये आणि आली तरी जिद्दीने उभं राहावं. नमस्कार मंडळी, कंपनी ऑफ कंटेंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी नवीन एक भाग घेऊन येत आहोत, जो भाग की प्रत्येक एका युवक युवतींच्या कनेक्टेड आहे, तो म्हणजे मेस आणि मेसचं जेवण. ह्याच विषयाबद्दल आपण आज जाणून घेण्यासाठी आपण एका ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती घेणार आहोत त्यांच्या मेस या व्यवसायाबद्दल. तर नमस्कार काकू, मी पृथ्वीराज, कंपनी ऑफ कंटेंट मध्ये आपलं स्वागत आहे. तर मला तुमचा परिचय जाणून घ्यायला आवडेल. तुमचं नाव काय? माझं नाव संगीता सुनील बोंगाळे. ओके, मग तुम्ही राहणार प्रॉपरचे पुण्यात की पुण्याच्या बाहेर? नाही, मी जन्म माझा पुण्याचा आहे, पण प्रॉपर आम्ही बार्शीचे. बार्शी तालुका. बार्शी मधलेच तुम्ही? बार्शी मधले, मग इकडे बार्शी. बार्शी. मग पुण्याकडे येण्याचं? पुण्याकडे म्हणजे आमचे आई वडील पुण्याला आले, तिथे जन्म झाला. असं आहे. म्हणजे आई वडील तुमच्या इकडे पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही इकडे स्थायिक झाला. पण 15 वर्ष ते झाल्या वडील वारले, त्याच्यामुळे मावशीकडे राहिला होते. मग त्या मावशी कुठे इकडे पुण्यात? मावशी नाही, दौंडच्या पुढं केम म्हणून गाव आहे, तिथे असते मावशी. मावशीने लग्न करून दिलं, पण मिस्टर पण वाघोलीचे होते, मग वाघोलीतच स्थायिक झाले. म्हणजे लहानपणीच तुमचे वडील वडिलांचा आधार पडला. हे व्यवसाय हा जो आहे, व्यवसाय म्हणजे तो कधी सुरुवात केली? तो सुरुवात म्हणजे तिच्या दीदीचे पप्पा वारले. म्हणजे मला 2 मुली आहेत. मोठी मुलगी 9वीला होती आणि बारकी 4थीला होती. म्हणजे आता एवढं काय आठवण नाही. मला हे 4थी 5वीला जाणार होती, एक्सपायर झाली. मग हे मेसचा जो व्यवसाय तो कसा डोक्याला? 1 वर्ष असंच गेलं जरा ह्याच्यात. 1 वर्षानंतर, कारण वर्षभर तर काही करत नाही. बरोबर, त्या दुःखात आपण असतो. पण त्याच्यानंतर मग कुठे धुणे भांडी कर, कुठं असं काम कर, असं केलं. मग नंतर खाली एक साई पार्क म्हणून आहे, गणेश मंदिर म्हणून, तिथे एक हॉस्टेल होतं आणि तिथं पण रूम परवडण्यासारखी नव्हती. आता जेवढी माझी कॅपॅसिटी आहे तेवढी पहिली काय नव्हती. म्हणजे ते 2000 सुद्धा मला त्या टाइमात म्हणजे एवढे भारी वाटायचे की डोक्यावरनं पाणी माझ्या. बरोबर. तरी माझी आई माझ्याजवळ होती. नंतर आम्ही कस तरी करून ती रूम घेतली, डबल रूम होती. त्याच्यामध्ये आम्ही राहिलो, मी, माझी मोठी मुलगी, 2 मुली आहेत त्यात, आणि आई. मग नंतर तिथे एक हॉस्टेल होतं मुलींचं. तर एक दिवशी त्या मुलीने मला डबा मागितला, की काकू मला डबा देता का, तुमची चटणी किंवा भाजी काय असेल ते द्या म्हणजे. चालतंय म्हणलं देते, कारण आमची आई पहिल्यापासून चपात्या करायची. कारण आईला कधीच आम्ही म्हणजे पुण्यात जी स्वयंपाकालाच आई होती आमची,
त्याच्यामुळे चपाती तिच्या हातची एकदम मग त्या कुठे आवडायची. काम करायचे का पहिले? पुण्यात होती स्वयंपाक, हा. ती पण एकटीच स्वयंपाक करायची 40 माणसाचा. म्हणजे त्यांनी पण कष्ट पाहिले, त्यांनी पण खूप, आईने खूप कष्ट केले, मग त्याचाच आधार तुम्हाला. तिचाच आधार आम्हाला. आणि मग नंतर मग ते हॉस्टेल, मग ते कसं असतंय, माणूस पुढे चाललं की त्याला ओढणारे खूप असतात. वडणार खूप. बरोबर. त्या बाईच्या जरा मग एक मुलगी आली, मग दुसरी मुलगी आली, अशा 5-6 मुली माझ्याकडे डबा न्यायला लागल्या. मग तिथं तिला ते पाणी जास्त जायला लागलं वगैरे, बरोबर. खटकायला लागलं. मग ती रूम सोडली. मग जिच्याकडं हॉस्टेल होतं तिच्या इथे राहायला आले. मग तिच्याकडे पण रूम भाडं तिने जास्ती सांगितलं. मग तरी पण म्हणलं जाऊ दे. पण तिच्याकडे जवळजवळ मला वाटतं, मी तिला म्हणलं, ती म्हणली हॉस्टेलचं काम करावं लागेल, करते म्हणलं. म्हणजे झाडायचं, पुसणं पुसायचं, वगैरे. त्या पोरींचा कचरा, म्हणजे बरोबर, गोळा सगळंच काम करणं, करावं सगळं. लागलं. तर ते पण मी आणि माझी मुलगी मोठी आम्ही केलं. आणि परत तिथून त्या मुलींनी, मग त्या जवळजवळ माझ्याकडं 30 मुली होत्या त्या माझ्याकडे डब्याला. आणि नंतर अशा लाईनीने रूम नव्हत्या त्या. हा. तिथं 2 मुलं आली होती, ती रायसोनी कॉलेजला होती. त्यांना जेवण आवडायला लागलं. आमचं घरगुती पद्धतीचे जेवण बरोबर, असायचं जेवण. एकदम. कारण आजी आमची वाटणं वगैरे सगळं ते घरगुती पुण्याच्या पाट्यावरती पद्धतीत, हा, बरोबर सगळं असायचं. तर ते आवडायला लागलं. आम्ही मुलांची मेस घेतच नव्हतो, का तर मला 2 मुली होत्या म्हणून मी बरोबर. बाहेरचे जास्त घेत नव्हते. बरोबर. मग नंतर म्हणजे मालकीनच म्हणले की नाही, एवढ्या 2 पोरं ऍडजस्ट कर. पण ते 2 पोरांनंतर ती 5 पोरं यायला लागली. मग त्या मालकिनीला पण ते खटकायला लागलं. मग ती म्हणली नाही, मी स्वतः मेस चालवते. चालव म्हणलं, मी तुझ्या इथं काम करणार नाही म्हणलं. तू मेस चालवते, तू मेस चालव म्हणलं. मग ती म्हणली चालते. मग म्हणली तुम्ही काय करणार? मग ते म्हणलं दुसरीकडं. जिद्द होती त्यावेळेस. हा, मी म्हणलं. आणि त्यात काय झालं, माझ्या मुलीचं चुलतीने स्थळ आणलं. मोठ्या मुलीला. मोठ्या मुलीला 10वीच झाली होती. मी लागलं काकू शिकते ती, म्हणजे बघून जाऊ दे. कारण माझ्या चुलत मेहुणा सोलापूरला असतात. बरोबर. मग ते काय म्हणले, हाय स्थळ चांगलं आहे, म्हणजे आपल्या कास्ट मधले नाहीत मराठी, पण वेगळ्या चांगले, पण चालतंय म्हणलं, बघून जाऊ दे. बघून जाऊ दे म्हणल्यावर त्यांनी पसंत करून गेले. पसंत करायला आले, पण तिच्याकडे ड्रेस सुद्धा घालायला नव्हता. अरे, एवढ्या वाईट परिस्थितीत. कारण कसं आहे, आपण प्रत्येक प्रेक्षक बघतो, प्रत्येकाला वाटतं प्रत्येक घरात एक स्त्री हळवी असते, पण त्या स्त्रीच्या मागे किती कष्ट असतात, तिच्या डोळ्यात अश्रू काय येतात, ह्याच्या मागचं हे रिझन असतं की त्या स्त्रीनं पाहिलेल्या गोष्टी किंवा त्या स्त्रीने पाहिलेले अनुभव हे तिच्यासाठी खूप महत्वाचे असतात. आणि त्यातनं तिनं काहीतरी यश मिळवलेलं असतं, त्याचा तो अभिमान असतो आणि ते आनंदाचे अश्रू असतात. आणि हेच ते अश्रू आहेत काकू तुमच्या. कारण तुम्ही हे जे उभं केलंय ना, ते तुमच्या कष्टात उभं केलंय. मग त्यामध्ये तुमच्या मुलींचं असलेलं कष्ट हे खूप आहे. कारण समाजात बघताना आम्ही ज्यावेळेस बघतो ना, त्यावेळेस अभिमान वाटतो की नाही, आपल्या आईसारखी, आपल्या काकूसारखी कोणतरी व्यक्ती की जिचा एक पार्टनर किंवा तो नसताना देखील त्यांनी जे एवढं उभं केलंय ना, ते खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यातनं ही सुरुवात झाली मेसला. हो, त्यातनं ही सुरुवात झाली. म्हणजे कसं, मला आधारच नव्हता ना. बरोबर. कारण माहेरचं म्हणजे आईच आमच्या जवळ होती. बरोबर. मस्त चुलत भाऊ होते, पण किती दिवस आपण म्हणजे हे करणार ना. बरोबर. हा. आणि मग असं करत करत तिनं, म्हणजे एक मी स्वतःला असं की तिला चॅलेंज केलं की तू मेस चालवते ना, मी पण मेसच चालवणार, पण मी तुझ्या इथं काम करणार नाही म्हणलं. परत स्वाभिमान जपला त्यावेळेस. मग त्या टाइमात तिथं काहीच नव्हतं. काही म्हणजे इथं शेजारी आम्हाला सगळे म्हणायचे तुमची मेस चालणार नाही, तुम्ही थांबू नका. चालेल म्हणलं. म्हणजे हे ऑक्सीचं काम नुकतंच पाया खांदला होता, आता जे ऑक्सी मोठी ते चालतंय म्हणलं. तरी आम्ही जिद्द सोडली नाही. घर मालक खूप चांगले भेटले, म्हणजे एकदम मोठ्या भावासारखे भेटले. कधी म्हणजे असं भाड्याला कधी त्रास नाही, कधी काहीच नाही त्यांचं. आता हे जे आहे वस्तू ती रेंटनेच आहे. मग आता हे जे मेसचं तुम्ही एवढं कष्टातून उभं केलं, हे हा व्यवसाय चालवताय. आणि सांगायला एक गोष्ट आवडेल की माझे मित्र पण आहेत आता इथं रायसोनी कॉलेजला मित्र आहेत. कारण त्यांच्याकडून आम्ही प्रत्येक वेळेस ऐकतोय की तुमच्या भोजनालयाचं जेवण आहे ते खूप उत्तम असतं आणि अगदी आईसारखं घरातलं जसं जेवण असतं तसं बनवून मिळतं. मग हे एक चांगलं यश आहे तुमचं की तुम्ही ह्या गोष्टीचा अभिमान ठेवा की तुम्ही जे देताय ना ते मुलांना आवडतंय. आमचं कसं असतं, आम्ही साधं जेवण देतो, पण चांगलं जेवण देतो की बाबा परत गिऱ्हाईक आलं पाहिजे आपल्याकडे, असं आहे. मग तेच मला जाणून घ्यायचं की हे जे मेसची जी प्रोसेस आहे, ह्याच्या मागे जे बॅकग्राऊंडला जे
मागच्या बाजूला जे काम चालतं ते कशी सुरुवात होती सकाळी उठल्यापासून कसं? उठल्यापासून आणि कसं पहिले तरी मी सकाळचे डबे करायचे पण आता होत नाही आणि हा. आजी पण आजारी असते त्याच्यामुळे नाही आता जमत नाही. सगळ्यात जमत नाही. म्हणजे कसं आता वयानुसार सगळ्यांनाच हे होतं. मग सकाळचे डबे बंद केले फक्त की मेस कंटिन्यू चालू ठेवली. हे असं कोण केलं. कोण मॅनेज करतं तुमच्या घरातला मी आता? माझी आई, आमचा पाठिंबा म्हणलं तर आमची आईच आहे. व आता तुम्ही मी आतापर्यंत ऐकतोय की हा. तुम्ही आईबद्दल खूप बोलला. हो. तर तुम्ही तुमच्या आईबद्दल काय सांगाल की प्रत्येक अगदी बघणारा प्रत्येक प्रेक्षक असेल हा. किंवा आई ही एका स्त्रीसाठी एका मुलीसाठी काय असते? मग तर तसं सांगायचं म्हणलं तर आमच्यासाठी आमची आईच सगळे. प्रत्येक हा. कारण आपण बघतो ना की हो. प्रत्येक जण बघतो की आपली बहीण असते, आमची जी बहीण आहे हा. आता माझ्या घरात पण देखील माझी बहीण माझ्या आईच्या खूप कनेक्टेड आहे. हम्म. खूप त्यांचं म्हणजे जेवढं जुळत नाही आमचं तेवढं माझ्या बहिणीचं माझ्या आई बरोबर जास्त जुळतं. मग ते कसं नातं असतं की एका मुलीचं आणि एका आईचं? म्हणजे आता कसं मैत्रिणीसारखं असतं आणि शेवटी आई ही आईच असते. हा म्हणजे तेच ना एका हा. मुलीसाठी तिची आई किती महत्वाची असते हे हा. जाणून घ्यायचंय मला. म्हणजे आई किती महत्वाची असते ते कसं आमचे मिस्टर वाढल्यावर आम्हाला कळलं. म्हणजे तोपर्यंत नाही कळत ज्यावेळेस तोपर्यंत- आपल्याला ठेच लागत नाही तोपर्यंत. कारण त्यावेळेस आम्हाला कोणीच आधार दिला नाही, आमची आईच होती आमच्या संग. हा म्हणजे हा. आई कुठल्याही काळात कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हात सोडत नाही. सोडत नाही. शेवटपर्यंत आपल्या सोबत राहते. हो, शेवटपर्यंत आईच असते. छान वाटलं. आणि मला एक काय हे जाणून घ्यायचं की आता हे मेसचं जे काम करता तुम्ही म्हणजे सकाळची दिनचर्या कशी असते? ते कसं काम चालतं सकाळी उठल्यापासून? उठल्यापासून म्हणजे कसं भाजीवाला आपला नेहमी सारखा येतो, भाजीपाला घेतो कारण रोजच्या वेगळ्या वेगळ्या भाज्या असतात. बरोबर. सकाळी 2 वेगळ्या, संध्याकाळी 2 वेगळ्या असं असते. त्याच्यामुळं आजी कटिंग वगैरे आजी करते, हा. साफसफाई दीदी करते, वरचं काम मी करते. मग सकाळी उठावं तर किती वाजता लागतं? सकाळी पहाटे उठावं लागत असेल. तरी उठतो 7 वाजता. मग तिथून पूर्ण तिथून काम चालू सुरुवात आणि होते. मेस कधी चालू होती तुमची? मेस 12-12:30 चालू होते. चालू होते. आणि मेस मध्ये मुलं किती येतात काय? मुलं सध्या आता 50च आहेत कारण पेपर चालू आहेत, काय काय घरी गेलं. घरी गेलेलं असतं. हा. मला एक मगाशी तुम्ही बोलता का तू की तुमची जी मेस आहे ती तुम्ही आणि तुमच्या मुली आणि तुमच्या आई चालवतात. मग हे त्यावेळेस कोणकोणत्या संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागतं? कारण घरातली म्हणजे सगळीच ना- माणसं तुमच्या व्यवसायात आहेत. हो. म्हणजे बाकीच्या म्हणजे- गोष्टी कशा मॅनेज करतात? बाकीच्या म्हणजे सगळं आम्ही स्वतःच करतो दादा. बाहेरचं असं कोणी माणूसच नाही कामाला. कोणीच नाही. कोणीच नाही. कारण चपात्यावाली जर लावली तर आजीच्या चपात्या आवडतात. मुलांना त्याच्यामुळं आवडतात. बाई ठेवली की ते पोरच येत नाही आमच्याकडे जेवायला. असं आहे. आणि कसं आहे संकट तर भरपूर आली पण तरी पण आम्ही जिद्द सोडली. जिद्द खूप महत्वाची. हो. म्हणजे तुम्ही अशा स्त्रियांना काय सांगाल की ज्या तुमच्यासारख्या संकटातनं बाहेर चालले म्हणजे बाहेर पडायचा मी तर प्रयत्न म्हणते करतात? ना की माझ्यासारखी वेळ कुणावर येऊ नये आणि आली तरी जिद्दीने उभं राहावं. जिद्द हरली पाहिजे. कुणाचाच आधार घेऊ नये, स्वतःच्या पोरीचा सुद्धा आधार घेऊ नये. स्वतः हँडल करावं. कुठलंही संकट असलं तरी कुठलंही तुम्ही जिद्द असू द्या. सोडायची नाही. हो, जिद्द खूप महत्वाची आहे. जिद्द महत्वाची. बरोबर आहे. कारण जिद्दीशिवाय कुठली गोष्ट सक्सेस कसं आहे दादा, होणं ऐका आज मला एवढं सासरचं खटलंय माझं भरपूर सगळीकडे. हडपसर मध्ये आहे, परत म्हणजे निम्मा हडपसर आहे, भरपूर आहेत असे. पण वेळेला कोण नसतं आपल्या कारण कोणी सगळे नातेवाईक पैशाने वगैरे मोठी कोणी. असतात कारण त्यावेळेस आपल्याकडे काही नसतं. मग तुम्हाला वाटतंय का की अशा अडचणीच्या वेळेस खरंच माणुसकी जपली पाहिजे? किती गरजेची आहे माणुसकी जपणं अशा वेळेस? तुमची माणुसकी तिथं उपयोगीच येत नाहीये. तिथं तुमचा पैसा बोलतो, फक्त पैशाला महत्व पैसा राहिलं बोलतोय. माणुसकी तुम्ही नाही. माणुसकी बघतच नाही कारण जेव्हा त्या माणसाकडे असतं ना सगळं तेव्हा तुम्ही माणुसकी बघता. पण त्या माणसाकडे काही नसतं ना तेव्हा त्यावेळेस तुम्ही कोण नाही. बघत. मग ज्यावेळेस पैसा आहे त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही सगळं. पैसा बघता. मग तिथून मी जिद्द ठेवली की आपण पैशाला किंमत द्यायची, माणसांना नाही. कारण त्या माणसांनी तेवढा त्रास दिला. त्रास दिलेला असतो. आज ज्या घरी माणसांना द्यायचे- 3.5 घरी माझे 3.5-4 एकर आहे पण त्यातला ज्वारीचा दाणा एकही मला येत नाही. किंवा सासरा दीर जाऊ हे आई वडिलांच्या ठिकाणी ते विचारत नाही. मग आपण तरी का विचार करायचा? म्हणजे ज्या लोकांनी त्रास दिलाय त्या लोकांसाठी माणुसकी ठेवणं शून्य आहे. शून्य. जो आपल्याला किंमत देतो देतोय ना, त्यासाठी माणुसकी ठेवली त्यासाठी पाहिजे. तिथं आपण रान करू, जीवाचं जीवाचं रान रान करू. करू. बरोबर. पण जिथं आपल्याला किंमत नाही तिथं तिथं आपण नाही. कोणाची किंमत ठेवायची नाही. तर त्यासाठी स्वतःसाठी लढायचं. स्वतःसाठी लढायचं. बरोबर आहे.
मला हे ऐकायचंय तुमच्याकडून की मेस मध्ये आता तुम्ही म्हटलात की रोज नवीन नवीन भाजी बनवायला लागते. हो. असं कधी झालंय का की आज भाजी केली हा. पण आज मुलंच नाहीत आली, किंवा कधी असं झालं की भाजी आहे पण म्हणजे भाजी कमी आहे आणि मुलं जास्त आहेत? मग त्यावेळेस ऍडजस्ट करतात मुलं पण, कारण आपण तेवढ्या मुलांना जीव लावलेला असतो. काय काय मग पोरांना म्हणते की दादा थांब आपण डाळ तडका करू थोडा, किंवा असं पटकीने करून हा. ऍडजस्ट करायचं. मग आता हे तुमचं नातं कसं झालं की जे येणारे मुलं आहेत आणि तुमचं कसं नातं आहे? म्हणजे घरच्यासारखंच रिलेशन ठेवतो आम्ही कुठल्याही मुलाशी. असं आहे, म्हणजे मेसवाला आहे, प्लेट लावली, विषय पैसे घेतले, असं नाही. म्हणजे एकदा व्यवस्थित आईसारखंच नातं त्यांच्याबरोबर आहे. आईसारखं. काय काय एवढी म्हणजे सुरुवातीला मुलं होती की आजी आतमध्ये पोळ्या करायची, आजीपाशी जाऊन जेवायची. अरे वा. हा, अजूनही मुलं जातात. 2 ते 3 मुलं आहेत. मग कोरोनामध्ये आजी आजारी पडली होती. काही काळ असा आला की एकाने मला बांधकामात फसवलं. 6 लाखाचा लॉस झाला माझा. अरे. आणि आजीने ते सगळं हे झाले, म्हणजे डॉक्टर म्हणले की आयसीयू मध्ये ठेवावं लागेल, आणि म्हणजे 1 दिवसाचे 6,000 त्यांनी सांगितले. 6,000. पण माझी तेवढी कॅपॅसिटी नव्हती. म्हणलं मी घरी घेऊन जाते, जेवढा विषय आहे तिथे जगन. बरोबर. पण देवाची कृपा कृपा म्हणायची की आजी पण आमची चांगली झाली, आणि तेवढी जिद्द सोडून परत आज मी 4 मजली बिल्डिंग बांधली. अरे वा. म्हणजे ते ज्यांनी बुडवलंय त्यांनी बुडवू द्या, पण तो पण कधी वर येणार नाही. बरोबर. ते 6 लाख गेले, पण त्या 6 लाखाच्या बदल्यात ही 4 मजली बिल्डिंग तुम्ही बांधू शकले. कारण जिद्द होती, इच्छा होती, आणि इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. पण आता मला हे जाणून घ्यायचं की लॉकडाऊनच्या आता काळात तुम्ही जसं म्हणला की कोविडच्या काळात आजी आल्या, आजींना त्रास झाला, त्यांना दवाखान्यात न्यावं लागलं, मग बाकी ह्या व्यवसायावर किती परिणाम पडलेला त्या काळात? व्यवसाय म्हणजे कसं, तर थोडंफार जवळ होतं, नंतर काही दागिने वगैरे मोडून इकडे इकडे करून परत आम्ही आमची लेवल हे केली. त्या काळात मुलं वगैरे त्यांचं मुलं जेवण वगैरे नव्हती त्या टायमात, बंदच होतं त्या टायमात. कारण काय होतं, काही ठिकाणी आता आम्ही बघत होतो जी मुलं कॉलेजला होती ती इकडे कॉलेजच्या रूम मध्ये किंवा हॉस्टेलमध्ये अडकून पडलेली. 2 महिने आम्ही बंदच ठेवलं होतं कंटिन्यू, नंतर 2 महिन्यांनी चालूच केला आम्ही. एक मुलगा याचा डबा घेऊन जायचा. त्यावेळेस कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं? अडचणी म्हणजे कसं, कधी कधी भाडं राहायचं, भाजीवाल्याचं राहायचं, असं किरकोळच, बाकी काही म्हणजे त्रास झाला नाही. मग आता हे मॅनेज कसं करता की आता प्रत्येक दिवशी एक नवीन नवीन भाजी पाहिजे मेसला म्हणलं की, आणि आजकाल भाज्यांचा भाव पण खूप वाढतोय, कमी जास्त होत असतो. मग हे मॅनेजमेंट कसं होतं, कसं करता? लागलेली असते काय नाही, आता 10 वर्ष. कारण कसं आहे, क्वालिटी तर मेंटेन ठेवली पाहिजे, तर तुमच्याकडे ग्राहक येणार. मग हे मॅनेज कसं करता तुम्ही? म्हणजे कसं असतं, आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे नॉनव्हेजचा प्रकार कमी असतो, आंबे वगैरे. पालेभाजी एक भाजी, रसाभाजी एक केली की रस वगैरे असतो. संध्याकाळी काहीतरी वेगळं केलं की मग पोरं खुश होऊन जातात की चला आज आहे, असं करतो. मग आता मला सकाळी साधं केलं की बाबा आता सकाळी काहीतरी 2 भाज्या साध्या करा, संध्याकाळी हा मेनू ठेवू, असं आहे. एखाद्या दिवस पोरांच्या आवडीचं करतो. असं आहे, मुलांना जे आवडेल ते केलं पाहिजे, जे आवडेल तेच केलं पाहिजे, बळच नाही काय करू. मग कधी असं होतं का की असं झालंय का की मुलं, तुम्ही खूप प्रयत्न करताय, चांगल्या भाजी देण्याचा प्रयत्न करताय, पण मुलंच येत नाहीत, मग त्यावेळेस कसं मॅनेज करता त्या गोष्टी? कारण मग व्यवसाय म्हणलं की ग्राहक तुमच्याकडे येईल नाही येईल हे तुमच्याही हातात नसतं किंवा ग्राहकाच्याही हातात नसतं. मग त्यावेळेस कसं मॅनेज करता? अशा वेळेस कसं मॅनेज करते म्हणजे कसं, मी रोज घरच्या ह्याने जेवण करते. कसं आहे, मुलांना घरचं जेवण लागतं, बरोबर, आईसारखं. त्याच्यामुळं मी त्यांना नेहमी प्रयत्न करते की चांगलं जेवण देण्याचा. म्हणजे त्यातून तुमचं ग्राहक आहे ते कंटिन्यू राहिलं पाहिजे, तुम्ही क्वालिटी मेंटेन ठेवताय. माझी क्वालिटी 10 वर्ष झालं एकच आहे. त्यामुळे ग्राहक कधी तुटतच नाही. 1-2 ग्राहक असे आहे की बायपास पासून येतात. मग आता एक स्त्री म्हणून ज्यावेळेस व्यवसाय निर्माण म्हणजे स्टार्ट केली, तुम्ही स्त्री म्हणून ज्यावेळेस व्यवसाय करायला सुरुवात केली ना, त्यावेळेस कुठल्या कुठल्या अडचणी आल्या एक स्त्री म्हणून? कारण आपल्याला बघणारे खूप स्त्री आहेत, त्यांना तुमच्या कहाणीतून एक इच्छाशक्ती निर्माण व्हावी. अडचणी खूप आल्या दादा, कारण की ते इथं आहे ना, त्या टायमात काहीच नव्हतं. म्हणजे किराणा आणायचं म्हणलं तरी हायवेला जावं लागायचं. आम्हाला कचरा सुद्धा इथं टाकून देत नव्हते, तिकडे जाऊन टाकायला लागायचा.
कधी कधी पाऊस यायचा रात्रीचा, बरोबर. मग ते खरकाट वास मारायचं, ते पण तिकडे जाऊन टाकायचं. भाजीपाला दुपारी डोक्यावर उन्हाचा आणायचा, तिथून स्वयंपाकाची तयारी करायची. मग नंतर थोडी जरा एक सेटिंग झाली माझी, मग मी स्वतः गाडी घेतली, गाडी शिकले. अरे. आणि मग सगळं कुठल्या वर्षी गाडी शिकला? 16 मध्ये 16च्या दरम्यान तुम्ही गाडी 16च्या शिकला? दरम्यान म्हणजे स्वतःहूनच? हा, आईने मला गाडी घेऊन दिली. आई म्हणली नाही आपण गाडी घ्यायची म्हणे. कारण मला सायकल चालवायला येत होती, पुण्यात राहिलं होतं त्याच्यामुळं. मग मी दुसऱ्याची गाडी कशी मागणार, रोज रोज आपण बरोबर. दुसऱ्याला किती त्रास देणार. मग स्वतः गाडी शिकले. आणि मग तुमचं शिक्षण किती झालं? काहीच नाही, काहीच शिक्षण केलेलं काहीच नाहीये, नाही. तरी तुम्ही 6 मजली बिल्डिंग बांधली स्वतः? 4 मजली. म्हणजे आता एवढी शिकलेली पोरं आहेत, एवढी शिकून पडल्यात, पण अजून पण मला नाही वाटत की एवढं कोण कमवू शकलं असेल की तुम्ही कुठलेही शिक्षण नसताना तुम्ही एवढा व्यवसाय ह्या एवढ्या संकटात पुढे येऊन एवढी यश निर्माण केले ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आता हे सांगा की आता ज्यावेळेस कस्टमर येतात, कधी भाजी केली, मग कधी कधी राहती भाजी पण कस्टमरच नाही, मग त्यावेळेस कसं येईल? कारण ते तर नुकसान आहे तुमचं. नुकसान नाही, पण काय करते, थोडं ऍडजस्टमेंट करावं लागतं दादा. काय करायचं, आपण शिळ तर देऊ शकत नाही. बरोबर. असं आहे, नेहमी मी ताजच करून वाढते. कारण मी आता ज्यावेळेस पण बघतो नाही, मीच नाही, अगदी समाजातली प्रत्येक मुलांचा हाच एक प्रश्न असतो की मेस म्हणलं की पाण्यासारखी भाजी, एकदम चपाती मशिनीवरची सारखी चपाती, म्हणजे त्या खाऊच वाटत नाही. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय तुमच्या मेस मध्ये वेगळं ठेवलं? आमच्या मेसचं मेन काय, आमची आजीची चपाती आहे. आजीने बनवलेला मसाला, आजीने बनवलेला मसाला, आजीने बनवलेली चपाती, ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या. अगदी तुम्ही घरातल्या सारखं आणलंय, त्यामुळे ग्राहक कधी तुटत नाहीत, ग्राहकांचा वेग नेहमीच सारखाच आहे. आणि आम्ही ग्राहकांना कधी म्हणजे असं ग्राहक म्हणून बघतच नाही. आता काकू, दुसरा एक प्रश्न आहे की आता मुलांचं कसं होतं, मुलं आहेत म्हणल्यावरती पैसे नसतात त्यांच्याकडे कधी, किंवा एखाद्याची परिस्थिती नसती द्यायची, मग त्यावेळेस कसं मॅनेज करता तुम्ही? कसं त्यांना एखादा महिना ऍडजस्ट करावंच लागतं दादा, कारण सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. बरोबर. असं आहे, कधी कधी पैसे आहेत, कधी कधी असतात, कधी कधी नसतात. आता सगळ्यांनी मेसचे रेट वाढवल्यात, कुणी 3000, कुणाचे काय काय आहेत. पण आपण थोडा मुलांच्या दृष्टीने पण विचार करायला पाहिजे. आपल्याला पैसा घ्यायचा आहे म्हणून आपण पैशाच्या मागे नुसते पैसे बघून उपयोग नाही. असं आहे, थोडं माणुसकी म्हणून पण बघितलं पाहिजे. पैसा सर्वस्व नाही. मग त्याच्यावर एखाद्या वेळेस आम्ही थोडा ऍडजस्ट पण करतो की चला आज उद्या पैसे भेटतील आपल्याला, पण कस्टमर तर तुटणार नाही. ती पण तुमच्या मुलासारखीच. काय काय मुलं माझ्याकडे शेवटपर्यंत राहतात आणि अजूनही आजीला भेटायला येतात. होय ना? हिंजवडीची 2 मुलं आहेत. आता पूर्ण शिक्षण इथं झालं, आता जॉबला लागली, लग्न झाली. आजी आजारी पडली होती तेव्हा ती आजीला भेटायला आली. म्हणजे कधी आम्ही मुलांना म्हणजे असं हे करतच नाही. म्हणजे हेच यश आहे तुमचं. असं भावना कशा वाटतात की ज्यावेळेस एखादा मुलगा येतो, किंवा कारण प्रत्येक स्त्रीची इच्छा असते नाही का की तिनं बनवलेलं जेवण असतं ते घरातल्या व्यक्तीनं त्याचं कौतुक करावं. मग असं कधी काय भावना झाल्यात की ज्यावेळेस मुलं म्हणतात का काकू नाही आज भाजी लय भारी होती, त्यावेळेसच्या भावना कशा असतात? नाही, छान वाटतं, असं आनंद वाटतो, म्हणजे अजून उत्साह येतो माणसाला करायला. मेस मध्ये मग असं वाटतं की अजून आपण चांगलं जेवण बनवावं, अजून काही नवीन क्वांटिटी भेटतीये का, काही असं वेगळं वेगळं. आता तुम्ही एवढी संकट बघितल्यात तुमच्या आयुष्यात, किंवा त्यातनं तुम्ही ग्रो केलं, मग तुम्हाला असं वाटलं की जोडीदार असणं किती गरजेचं आहे? एका स्त्रीसाठी एक जोडीदार असणं किती गरजेचं आहे? ते का आणि कशासाठी का गरजेचं आहे सांगता पण येणार नाही. कारण भरपूर स्त्री आहेत की त्यांचा जोडीदार गमावलाय त्यांनी. बरोबर आहे. मग ते ऍक्सिडेंट, अपघातात असेल किंवा काय असेल, मग कारण तारुण्यात पण काही स्त्रियांचे मिस्टर हे झालेले, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय? पण कसं असतंय, तेच धरून बसायचं नसतं. आपण जर आपण त्याच गोष्टी जर धरून बसलो तर आपण पुढे जाणार कसं? असं आहे ना, थोडं मागं पण टाकावं लागतं, थोडं पुढं पण जावं लागतं आपल्याला. ज्यावेळेस जोडीदार नसतोय किंवा पुरुष आपल्या घरात नसतो, सगळ्या स्त्रियाच असतात, त्यावेळेस म्हणजे समाजाचा बघण्याचा आपल्याकडचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो दादा. कारण मी वर्षभर बाहेर काम केलं, खूप वेगळे वेगळे अनुभव आल्यात मला. कारण आपल्याला बघणारे वेगळ्याच दृष्टीने बघत असतात. आपण जरी चांगल्या नजरेने चाललो असलो तर समोरचा नसतो तसा. आता तुम्ही जरी मी समजा तुझ्या गाडीवर बसून जरी गेले तरी एखाद्याला वाटत केव्हा चालले,
असे गैरसमज असतात काय काय. हे खूप खालच्या प्रकारची प्रवृत्ती असते समाजात. हो असते. एक जोडीदार म्हणून मग तो कुठल्या कुठल्या गोष्टीत आपल्याला सहकार्य करू शकतो एका स्त्रीचा एक जोडीदार म्हणून? हा वाटतं कारण की आता त्या म्हणजे कसं गोष्टींमुळे वाटतं कसं आपल्याला, स्त्रियांच्या अडचणी कशा दूर होऊ शकतात? म्हणजे कसं आता वाटतं आपल्याला की बाबा आपले मिस्टर असते तर आज आपण अजून वरच्या लेवलला वरच्या गेलो लेवलला गेलो असतो, असतो. असं वाटतं. त्यामुळं जोडीदार असणं खूप महत्त्वाचं खूप वाटतं. गरजेचं. आता काकू दुसरा एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही एक स्त्री म्हणून तुमच्या मुली असतील, तुमच्या घरात पुरुष नाहीये, पुरुषाचा आधार नाहीये, हो, मग नाही. त्यावेळेस एका स्त्रीनं या समाजात जगताना कसं निडरपणे जगलं पाहिजे ह्यासाठी काय सांगाल? कारण एक स्त्री म्हणून समाजात वावरताना कसं तिने निडरपणे जगलं पाहिजे? कारण ह्या समाजाला जर तोंड द्यायचं असेल, तिच्या संकटातनं जर तिला बाहेर पाडायचं असेल, तर कशा पद्धतीने ती तोंड देऊ शकते या संकटाला? तिने स्वतः खंबीर उभं राहिलं पाहिजे. पण समाजातली जी प्रवृत्ती आहे त्यांना कसं सामोरं कसं गेलं? असतं, लोक काही बोलत आहेत, लोकांचा विचार नाही करायचा, आपण फक्त हे करायचं, चालत राहायचं. तर तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की आता एक स्त्री म्हणून इथं तुम्ही व्यवसाय करता ह्या मार्केटमध्ये, मग तुम्हाला असा कधी अनुभव आलाय, सपोर्ट आहे समाजातनं आजूबाजूच्या लोकांकडनं, की एक स्त्री म्हणून जेव्हा व्यवसाय करताय त्यावेळेस सपोर्ट केला जातो समाजात? नाही जात, कारण तिथं पुरुष नसतो ना, स्त्री असते फक्त. तिला पुढे गेलेलं बघवतच नाही कोणाला, त्यामुळं स्वतःच हे करावं लागतंय सगळं. तुम्ही म्हणलात की जसं तुमचे घर मालक आहेत त्यांचा पाठिंबा खूप हो, आहे, त्यांचा खूप अशी पण पाठिंबा समाजात खूप पुरुष आहेत आहे. की जे स्त्रियांच्या पाठीमागे उभे राहतात, किंवा एखादी स्त्री एखादी बहीण ज्यावेळेस अडचणीत आहे त्यावेळेस तिला मदत करतात. त्यांचा आधार खूप आहे मला. तर काकू मला सांगा की आता हे भविष्यात तुम्ही मेस व्यवसाय चालवताय तर भविष्यात किती वाढेल? कारण आता मुलं जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने मागवू शकतात अन्न घरी बसून, झोमॅटो, स्विगी यासारख्या प्लॅटफॉर्मवरून मागवू शकतात. मग कसा हा मेस व्यवसाय कसा चालू शकतो पुढे भविष्यात? तुमचं ते येतं, ते Online ऑनलाईन मागवलं. येतं, तुमचं तात्पुरतं गरम राहतं. आपल्या इथं मेस मध्ये 24 तास गरम भेटणार, बरोबर. घरच्यासारखं तर भेटणार. हो, ऑनलाईन जी मिळणार ती Online. थंडच मिळणार आहे. ते घर येऊस तर थंड होणार. बरोबर. चपाती भाजी जी गरम राहणार ती तशी ती राहणार नाही. त्याच्यामुळे गिऱ्हाईक इथंच येतं परत. कारण तुम्ही मेस एक व्यवसाय- दिवस तुम्ही खाता ऑनलाईन मागून, पण दुसऱ्या दिवशी मेस रोज रोज नाही खाऊ शकत. रोज रोज मेस शिवाय पर्याय नाही, कारण मेसशिवाय मुलं पर्यायच असतील किंवा जी पण जॉब करणारे लोक आहेत हो, ते पैसे कमवतात, ते चांगला आहार मिळण्यासाठीच हो. कमवतात, किंवा त्याचं आयुष्य पुढे चालण्यासाठीच कमवत असतात पैसे. कमवत असते. तर त्यामध्ये आहार ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मेस सारख्या ठिकाणी येऊन जेवण करणं हे त्यांच्यासाठी गरजेचं गरजेचंच असते, त्यामुळे मेस व्यवसाय हा चालू शकतो. मग ह्यातनं आर्थिक नियोजन कसं करतात? कधी कधी अशा आर्थिक नियोजनात काही अडचणी येतात का, किंवा हे कसं नियोजन करतात? आता पैशात कधी आर्थिक नियोजन तुमचं कोलमडतं, किंवा पैसे नाहीयेत किंवा काय अशा गोष्टी आर्थिक अडचणींना कधी सामोरं जावं लागलंय का ह्या व्यवसायात? ह्या व्यवसायात कधीच मला असं झालं नाही अजून तरी. पोरं भरपूर साथ देतात. असं मुलांची साथ खूप आहे. मुलांची भरपूर साथ असते. जेव्हा बाबा म्हणलं बाबा आज म्हणजे आज जरा कंडिशन बेकार आहे, या महिन्यात माझे थोडे पैसे लवकर भेटतील, त्यावेळेस मुलं लवकर देतात. त्यामुळे ग्राहकांची पण साथ त्याच्यामुळे मग गरजेची. त्यांना पण थोडं आपण सांभाळून घ्यायचं, आपण ते पण आपल्याला मग थोडं सांभाळून घ्यायचं. एकमेकांना सांभाळून घेतलं की हा व्यवसाय खूप चांगल्या व्यवस्थित पद्धतीने चालू शकतो. कसं आहे, लोक करतात म्हणून आपण तसलं मोठं करून उपयोग नाही. छोट्या बरोबर. ह्याच्यातच छोटं करावं पण चांगलं करावं आणि क्वालिटी चांगली द्यावी. आणि चांगली क्वालिटी, मग त्यामुळे ग्राहक पण टिकून राहतात. ग्राहक पण टिकून राहतात. आता जे बाकीचे मेस व्यवसाय करतात, मग कारण मी बघतोय ना समाजात की प्रत्येक जण बघतो की मेसवाला म्हणलं की लय पैसे कमावतो, ह्यांच्याकडे म्हणलं की मेस म्हणलं की लय पैसे. प्रत्येकाची समज अशी आहे, जो तो उठतोय मेस व्यवसाय चालतो 2 महिन्यात 3 महिन्यात परत बंद पडतो. 2 किंवा 1 महिने 2 महिने 3 महिने चालतो की परत बंद पडतो. मग हे कशामुळे होतं काय वाटतं तुम्हाला? मी मगाशी तुला काय सांगितलं दादा, कारण ते फक्त पैसा बघतात. आपण काय बघतो, क्वांटिटी म्हणजे भाजीची, चपातीची हे क्वालिटी बघतो. ते तिथं पैसा बघतात, कारण त्यांना फक्त पैसा पाहिजे असतो. तुम्ही जे बनवता त्यात आपुलकी असते. तुम्ही ज्यावेळेस आपुलकीने देताय त्यावेळेस तुमचं ग्राहक येणार तुमच्याकडे, खाऊन जाणार आणि तुमचा व्यवसाय पण चालणार. आता खूप मेसवाले आले, म्हणजे आता माझे 10 वर्ष झालं मी बघते इथं. एकही फक्त आमची आणि शेजारी दादाची आमच्या कंटिन्यू मेस चालू आहे. बाकीच्या म्हणजे चालू काय बंद असं म्हणजे 2 महिने 3 महिने चालतात, परत लॉस. होय ना? असं आहे.
मग ह्या अडचणीत तग धरून राहणं कसं किती गरजेचं आहे, मग त्यावेळेस कुठल्या कुठल्या गोष्टी या असतात बघितल्या जातात? तुमचं स्वतःचं मत काय आहे? म्हणजे तुम्ही कसं मॅनेज करता ह्या मेसच्या गोष्टी? कारण कसं आहे, कधी कधी पैशाची अडचण आली किंवा काय आलं, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं मॅनेज करता हे ऐकून घ्यायचं आहे मला. अजून तर स्वामींच्या कृपेने आमची तेवढी वेळ आलीच हा. नाही, कारण माझ्याकडे लक्ष मी सतत खेळत असते, त्याच्यामुळे होत नाही तर नाही. ह्यातनं जाणून येतं की अशी वेळ कधी आली नाही, म्हणजे आलीच नाही तुमची जी माझ्याजवळ. लोकांना जी द्यायची क्वालिटी आहे किंवा हो. जी पदार्थाची पद्धत आहे, जी जेवण देण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे, त्यामुळे अशी अडचण कधीच तुमच्यावर कधी आजपर्यंत आलीच तर नाही. आलेली नाही. म्हणजे मला आहे ना, मी जिथं जाते ना दुकानदाराला, आता पण मी हायवेला दुकान आहे, फक्त संध्याकाळी फोन करते की दादा उद्या आटा तेल नाहीये, सकाळी पोच काम. म्हणजे कधी असं म्हणजे कुणी नडून राहत नाही मला, म्हणजे असं आहे. भाजीवाला आहे तो प्रत्येकाबरोबर संबंध हे खूप चांगले खूप ठेवले. चांगले आहे. भाजीवाला झालं, दुकानदार झालं, कोणी बी असू द्या, कधीच म्हणजे कोणच मला नडत नाही. आता तुम्ही हे जो मुद्दा मांडला ना, ह्या मुद्द्यानुसार मला एक प्रश्न विचारायचा. आता आपण बघतो नातेसंबंध आपण जास्त पाळत नाही, प्रत्येक जण बघतोय प्रत्येकाच्या कामात व्यस्त आहे. आता जसं तुम्ही म्हटला की तुम्ही नातेसंबंध जपल्यात म्हणून कधी तुम्हाला ह्या अडचणी बघाव्या नाहीत लागल्या. हे नातेसंबंध चांगला असणं किती गरजेचं वाटतं? नातेसंबंध म्हणजे चांगले असणं म्हणजे, कारण आपणच चांगला असतो ना, आपण चांगला असतो तर समोरचा चांगला असतो. म्हणजे आपण प्रत्येकाबरोबर गोड बोलणं गोड असेल, बोलतो किंवा प्रामाणिक राहतो, असं आहे. म्हणजे समोरचा पण आपल्याला तसंच करतो. म्हणजे नात्यात तुमची हो. गोडवा असणं, प्रामाणिकपणा असणं हो. खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. त्यावरच नातेसंबंध चांगले टिकून राहतात. चांगले टिकून राहतात. असं. तर काकू मला हे जाणून घ्यायचं की तुमच्या तन्वी मेसची खासियत काय आहे? कारण प्रत्येकाकडनं ऐकतोय नाव तर तन्वी भोजनालयाचं ऐकतोय. इथे ज्यावेळेस रायसोनी कॉलेजला येतोय ताटात फक्त जेवण नाही देत, मायाने वाढलेली चपाती आणि भाजी पण असते. वा. मग त्यामुळे ही मुलं आहेत की ती तन्वी मेसचं नाव प्रत्येक वेळेस त्यांच्या तोंडात आहे की तन्वी मेसचं जे जेवण आहे ते घरच्यासारखं असतं. घरच्यासारखं आणि हीच तुमच्या मेसची खासियत आहे. खासियत म्हणजे कसं आहे, आम्ही ग्राहक म्हणून बघत नाही, एक आईसारखं जेवण वाढते, चपाती आणि भाजी, आणि मेन आमचा आजीचा मिरचीचा ठेचा असतो, तो खास आहे आमचा तन्वी मेसचा, तो मुलांना खूप आवडतो. तर आता मला एक शेवटचा प्रश्न आहे, आणि हा आपल्या बघणाऱ्या प्रत्येक स्त्रियांसाठी. तुम्ही त्या ज्या स्त्रिया अडचणीत आहेत त्यांना काय संदेश द्याल, की त्या ज्या अडचणीत आहेत किंवा ज्या अडचणींना सामोरं जात आहेत आता, त्यांना काय सांगाल तुम्ही? माझा संदेश असा असेल की कुणी खचून जाऊ नका, किती संकट येऊ द्या, काही होऊ द्या, जिद्द नाही, जिद्द हळायची नाही. आपली जिद्द आपण सोडायची नाही, आपला पाया आपण खंबीर ठेवायचा. मग ती कुणी पण असू द्या, महिला असू द्या, मुलगी असू द्या, समाजात तुम्ही सामोरं जायला पाहिजे, लढाई केली पाहिजे. कुणी काही म्हणू द्या आपल्याला, आपण आपला ठामपणा सोडायचा. धन्यवाद काकू, तुम्ही कंपनी ऑफ कंटेंट साठी खूप वेळ दिलात. ह्या भागामध्ये खूप सारे महत्वाचं नॉलेज तुम्ही आम्हाला दिलं, आपल्या प्रेक्षकांना दिलं. त्यामधून तुमच्या मेस या व्यवसायाची खासियत देखील कळाली, त्यामागचे कष्ट आम्हाला कळाले, आणि तेच तुमच्या मार्गाने प्रेक्षकांनाही कळत असतील. जे नवीन मेस या व्यवसायात येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पण ह्यातनं तुमच्याकडून काही अनुभव मिळतील. ज्या महिला आहेत, ज्या अडचणीत आहेत, ज्या अडचणी तुम्ही फेस केल्या, त्या अडचणीतनं तुम्ही कसा मार्ग काढला, ह्यातून पण त्यांना खूप शिकण्यासारखं, आणि ह्यातून खूप चांगला संदेश तुम्ही त्यांना दिला, त्याबद्दल खरंच मनापूर्वक आमच्याकडून तुमचे आभार. तर धन्यवाद मंडळी, हा भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार. या भागातून आपल्याला कळालं असेल की एक स्त्री ज्यावेळेस तिचा व्यवसाय निर्माण करते त्यावेळेस ती किती कष्ट बघते, किती अडचणीतून ती समोर येते, त्यावेळेस तिला किती प्रतिसाद देणं गरजेचं असतं, तिला साथ किती देणं गरजेचं असतं हे आपल्याला कळालं असेल. आणि नक्कीच आपल्याला कळालं असेल की स्विगी आणि झोमॅटोच्या दुनियेत जर घरचं कुठं खायचं असेल तर मेस हा पर्याय तुमच्यासाठी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, आणि त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा, आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.